मित्र हा आपल्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे. लहानपणापासून आपले शाळेपासून मित्र असतात आणि आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या लाईफचा मित्र. पण मित्रांनो, जरुरी नाही की प्रत्येक मित्र हा आपला हेल्दी रिलेशनशिप असेल. बरेचसे मित्र हे बऱ्याच वेळा टॉक्झिक पण असतात. टॉक्झिक म्हणजे काय, जसं आपल्या शरीरामध्ये एखादं केमिकल असेल तर आपल्याला ते आतून खूप हानी पोहोचवतं. त्याचा आपल्या बॉडीवरती खूप अफेक्ट होतोय. तसंच हे जे मित्र असतात, आपल्याला वाटतं की तो माझा खूप चांगला मित्र आहे, खूप जवळचे माझं रिलेशनशिप आहे. पण बऱ्याच वेळा ते इनडायरेक्टली आपल्याला हानी पोचवत असतात, आपल्याला स्ट्रेस वाढवत असतात, आपल्याला अनकम्फर्टेबल फील करवत असतात, आपला कॉन्फिडन्स त्याच्यामुळं कमी होत असतो, एनर्जी आपली कमी होत असते. तर असे मित्र ओळखायचे कसे मित्रांनो? आणि जर आपण असे मित्र ओळखू नाही शकलो तर त्याचं नुकसान होतं. आणि म्हणूनच ह्या व्हिडिओमधून मी असे 7 इम्पॉर्टंट टॉपिक्स, 7 इम्पॉर्टंट संकेत, म्हणजे तुम्हाला 7 इम्पॉर्टंट सायन्स तुम्हाला शेअर करणार आहे की आपण कसे ओळखू शकतो हे असे मित्र, की जे आपल्यासाठी ऍक्च्युली टॉक्झिक रिलेशनशिप आहे. चला तर पाहूयात की हे मित्र ओळखायचे कसे. पण त्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा आपण आपल्या लाईफमध्ये लहानपणी आपण खूप खुश असायचो, एक्साइटेड असायचो, हॅप्पी असायचो, आनंदी असायचो. पण जसजसं आपलं वय वाढत गेलं, जसं आपण मोठे होत गेलो, स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव, एन्झायटी आणि ओव्हर थिंकिंगने आपण ग्रासलो गेलो आणि आपला कॉन्फिडन्स मित्रांनो खूप कमी होत जातो. आणि त्याच्यासाठी देवाने आपल्याला इतकं पॉवरफुल बनवलेलं आहे. आपली सबकॉन्शियस माइंड, आपण ह्युमन जी बॉडी बनवली, देवाने आपल्याला खूप जबरदस्त पॉवरफुल बनवलेलं आहे. पण आपण ह्या गोष्टींवरती आपला कॉन्फिडन्स कमी होऊन जातो आणि या गोष्टी विसरायला सुरुवात करतो. आणि आपण हीच माझी सिच्युएशन आहे किंवा ऍक्सेप्ट करायला सुरुवात करतो. मित्रांनो, आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल आणि आपल्यातले तो इनर चाइल्ड परत बाहेर आणायचा असेल, कारण की तो पॉवरफुल आपण जे देवाने आपल्याला बनवलंय, आपण खूप साऱ्या गोष्टींना अचीव्ह करू शकतो. आपल्यातली जी इनर पॉवर आहे त्याला समजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या माइंडवरती काम करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपलं जर माइंड जर आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर आपण खूप काही स्ट्रॉंग गोष्टी, आपण खूप मोठ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. आणि त्याच्यासाठी माझं एक वर्कशॉप आहे, वेबिनार आहे, रिवायर युअर माइंड, ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. आपल्याला वाटतं आपलं लाईफ चेंज व्हावं, पण त्याच्यासाठी पहिलं आपल्याला आपली माइंडसेट, आपली थॉट प्रोसेस चेंज करायची. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही त्यांनी जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप. तुम्हाला अपकमिंग वेबिनारचे सगळे डिटेल्स तिथे मिळतील. अ, चला तर पाहूयात, आपल्या व्हिडिओकडे जाऊयात. पहिला पॉइंट काय तो पाहूयात. पहिला आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे हे जे मित्र आहेत तुमचे, हे नेहमी तुमची टिंगल टवाळी करते. हे तुमच्या मध्ये डाऊट निर्माण करते. तुम्हाला कॉन्फिडन्स देण्याचं तर राहिलं बाजूला, पण ते तुमच्या स्वप्नांवरती, तुमच्या ड्रीम्स, तुम्ही कधी त्यांच्याशी शेअर केलं काय ड्रीम, की बाबा मला एक हॉटेल चालू करायचंय किंवा मला हे असं असं बिझनेस टाकायची इच्छा आहे, तर ते तुमच्यामध्ये एक निर्माण करण्याचा किंवा डाऊट निर्माण करण्याचा प्रयत्न करते. बघा, आपल्यामध्ये काहीतरी असं एक छोटंसं पिल्लू सोडून दिलं की त्यांना माहिती की हे आता हा कन्फ्यूज झाला, तर ते करण्याचं काम करतील. पण जर चांगला मित्र असेल ना, तो काय करत, तो म्हणेल की यार हे खूप चांगली आयडिया आहे किंवा मला याच्यातलं माहिती नाही, तू योग्य मार्गदर्शन घे, पण मला चांगलं वाटतंय किंवा आपण जास्त अजून चांगली माहिती काढू, तुम्हाला सपोर्ट करण्याचा जेवढं जास्त प्रयत्न करत. पण हा जो माणूस आहे ना, हा तुमच्या मनामध्ये डाऊट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मनामध्ये डाऊट क्रिएट कराल की जेणेकरून तुमच्या स्वप्नांपासून, तुम्ही तुमच्या ड्रीम पासून तुम्ही डिफोकस व्हाल. कारण की बऱ्याच लोकांना आनंद होतो ज्यावेळेस तुम्ही असे डिफोकस होता त्यावेळेस, तुमच्या गोल पासून, तुमच्या टार्गेट पासून. तर ह्या लोकांपासून सावध राहणं खूप महत्वाचं आहे. मला असं नाही म्हणायचं की त्याने एकदा केलं म्हणजे तो तसाच झाला. नाही, पण एक जर पॅटर्न तुमच्या लक्षात येत असेल तर लक्ष द्या की हा माणूस कदाचित तसा असू शकतो. दुसरी गोष्ट, जी असे पण लोक असतात ज्यांना तुमच्यामध्ये, दुसरा जे मित्र आहेत ज्यांना तुमच्यामध्ये त्यांना एवढा रस नसतो, तुमच्या थॉट्स बद्दल, तुमच्या विचारांबद्दल किंवा तुमच्या गोष्टींबद्दल त्यांना एवढा रस नसतो. त्यांचं तुमचं सगळं कॉन्व्हर्सेशन आहे ना, ते फक्त त्यांचं काय मत आहे किंवा तुमचा प्रॉब्लेम हा इम्पॉर्टंट नसतो.
त्याचं काय मत आहे किंवा त्या कॉन्व्हर्सेशन हे सगळं त्यांच्या भोवती फिरत असतं. जर तुम्ही एखादा विषय काढला किंवा तुम्ही तुमचं काही सांगायला सुरुवात केली, तर दे डोंट गिव्ह इट इम्पॉर्टन्स. बिलकुल त्याला गोष्टीला इम्पॉर्टन्स देणार नाही. ही रिलेशनशिप कम्प्लिटली वन साइडेड आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःची गोष्ट बोलायला सुरुवात कराल किंवा स्वतःबद्दल तुम्ही जरा बोलायला, तुमचं मत मांडायला सुरुवात कराल, दे विल नॉट लाईक दॅट. ते कायम स्वतः बरोबरच फिरलेलं असतं. कधी पण रिलेशनशिप मध्ये दोघं जण असतात है ना. तर दोघांना एकमेकांबद्दल इंटरेस्ट असेल तर रिलेशनशिप राहतं. आपल्या मित्रांबरोबर पण फक्त एकटाच बोलतोय किंवा एकट्यालाच भाव आहे किंवा एकट्यालाच महत्व आहे आणि दुसऱ्याला काही इम्पॉर्टन्स नाहीये, तर ते रिलेशनशिपला काही अर्थ नाहीये. असं मला वाटतं मित्रांनो. तर पण ह्या अशा टाईपची लोक पण असतात, अशा टाईपचे मित्र पण असतात की जे फक्त स्वतःबद्दल बोलत असतात. तर तुम्हाला असा काही एखादा मित्र भेटलाय का किंवा होता का तुमचा कुणी असा एखादा मित्र की जे तुम्हाला डिफोकस करायचा किंवा जे तुम्हाला, त्याला फक्त स्वतःमध्ये इंटरेस्ट होता, जो एकदम सेल्फिश होता किंवा स्वतःमध्येच, त्याला स्वतःबद्दलच इंटरेस्ट होता, असं कोणी होता का? तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, येस किंवा नो म्हणून. तिसरा महत्वाचा पॉइंट मित्रांनो, तो म्हणजे की ते कायम तुम्हाला म्हणतात की तू खूप बदललायस, तू खूप चेंज झालायस, तुझ्यामध्ये खूप बदलाव झालाय, तू पूर्वी असा नव्हता, तू आता खूप बदललायस. मित्रांनो, बदलणं हे काही वाईट गोष्ट नाही. बदलाव हा निसर्गाचा नियम आहे. आपण पण ग्रो होत असतो, डे बाय डे नवीन नवीन गोष्टी शिकत असतो, पाहत असतो आणि चेंज होत असतो. मनुष्य आपल्या म्हणजे आपल्या थॉट प्रोसेसमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी ऍड होत असतात. तर बदलाव हा काही वाईट गोष्ट नाहीये, पण ते आपल्याला गिल्टी फील करवतात आणि आपली जी बाउंड्री आहे ना, त्या बाउंड्रीला रिस्पेक्ट करत नाही. आणि आपल्याला कायम की तू खूप सेल्फिश आहेस किंवा तू खूप बदलला आहेस, पूर्वीसारखा राहिला नाहीस, असं तुम्हाला गिल्टी फील करवतात. तर जर असे कायम असे मित्र तुमच्या अवतीभोवती असतील जे तुम्हाला कायम असं फील करवतात, तर लक्ष द्या, कदाचित ते तुम्हाला खूप खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला कन्फ्यूज ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला कायम गिल्ट फील, तुमच्या मनामध्ये गिल्टची भावना असावी ह्याच्यासाठी ते काम करतात. तर ते ते टॉक्झिक रिलेशनशिप असू शकतं. चौथा जो टाईपचा निगेटिव्ह फ्रेंड्स आहेत किंवा टॉक्झिक रिलेशनशिप आहेत, ते मित्र असे असतात की जे तुमच्या प्रोग्रेसने डिस्टर्ब होतात. खरा जो मित्र असतो तुमचं प्रोग्रेसला सेलिब्रेट करेल, तुमच्या प्रोग्रेसला त्याला आनंद होईल, तो खुश होईल. पण हे जे लोक असतात ना, तुमच्या प्रोग्रेसनी अनकम्फर्टेबल फील करतात आणि ते तुमच्यावरती जेलस होतात, जेलस रिॲक्शन्स देतात, निगेटिव्ह कॉमेंट्स करतात आणि दे आर नॉट हॅपी. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरती लक्षात येतं की दे आर नॉट हॅपी की तुम्ही काहीतरी अचीव्ह केले, काहीतरी चांगले मार्क्स पडलेत किंवा तुम्हाला काहीतरी बिझनेसमध्ये खूप चांगलं यश मिळालंय किंवा खूप काहीतरी चांगलं झालंय तुमच्या लाईफमध्ये, तर ते तुमच्या प्रोग्रेसने डिस्टर्ब होतात. पण खरा जो मित्र असेल तो डिस्टर्ब नाही होणार. खरा मित्र असेल तोला आनंद होईल, तो सेलिब्रेट करेल. तर असं जर पॅटर्न तुम्हाला लक्षात येत असेल तर बघा तुम्ही की कदाचित हे मित्र खरे नाहीयेत तुमचे, हे टॉक्झिक फ्रेंड्स आहेत तुमचे. आणि अशा लोकांपासून थोडस लांब राहिलेलं कधी पण चांगलं. काही जे मित्र असतात, पाचवे टाईपचे मित्र जे असे असतात, हे तुमची एनर्जीला ड्रेन करतात. काही लोकांची जी एनर्जी असते किंवा काही लोकांची जी वाईब्स असतात ना, ते खूप निगेटिव्ह असतात. आणि आपण त्यांच्या त्या ऑरामध्ये गेलो, त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये गेलो की आपल्याला थकल्यासारखं वाटतं किंवा निगेटिव्ह फिलिंग्स येतात आपल्यामध्ये. इव्हन आपण सुद्धा एन्झायटी फील करतो. तर अशी पण काही मित्र असतात. तर अशा मित्रांपासून पण तुम्ही सावध राहा. दे विल नॉट बी व्हेरी हॅपी पीपल. ते उलट हॅपीनेस नाही शेअर करणार, तर ते लोक निगेटिव्हिटी शेअर करतील आणि आपण त्यांच्या ऑरामध्ये गेलो की आपली एनर्जी ड्रेन आउट होते त्यांच्या बरोबर राहिल्यामुळं. तर ते दे आर, त्यांची थिंकिंग निगेटिव्ह असेल, त्यांचं थॉट प्रोसेस निगेटिव्ह असेल, ते प्रत्येक गोष्टीबद्दल निगेटिव्ह विचार करत असतात आणि त्याचा अफेक्ट आपल्यावरती होत असतो मित्रांनो. तर खूप जर असा एक पॅटर्न तुम्हाला दिसत असेल, तर लक्षात घ्या की कदाचित ही फ्रेंडशिप तुमच्यासाठी फार चांगली नाहीये की तुमच्यासाठी फार हेल्पफुल नाहीये. तर ही जी फिलिंग्स, आपली जी वाईब्स असतात किंवा जे आपले जे इंट्युशन असतं ना, बऱ्याच वेळा आपल्याला इंट्युशन आतला एक आवाज येत असतो. ते इंट्युशन असतं ना, ते कधी खोटं बोलत नाही आपल्याशी. आपलं इंट्युशन आपल्याला खरं सांगत असतं. तर ते इंट्युशनचा आवाज ऐका तुम्ही. तुम्हाला लक्षात येईल की हे रिलेशनशिप चांगलं आहे का हे रिलेशनशिप खराब आहे. ते आपल्याला आतून एक एक फिलिंग होत असते.
तर असे जर काही मित्रांबद्दल तुम्हाला असं फील होत असेल ना, तर त्याचा विचार करा आणि अशा लोकांपासून थोडं लांब राहिलेलं बरं मग. 6व्या प्रकारचे मित्र असे असतात जे कायम एक ड्रामा क्रिएट करतात. म्हणजे काय की गरज नसताना कॉन्फ्लिक्ट तयार करायचं, अननेसेसरी कॉन्फ्लिक्ट, अननेसेसरी वादविवाद होत राहतात ह्यांच्याबरोबर आपले. आणि त्याच्याने काय होतं ना, आपली जी मेंटल पीस आहे, मानसिक जी आपली शांतता आहे किंवा इमोशनली आपण डिस्टर्ब होतो. आणि जेवढं आपण इमोशनली डिस्टर्ब होतो तेवढं त्यांना आनंद होत असतो. आणि आपलं लाईफ गोंधळून जातो, आपण केऑटिक बनतं आपलं लाईफ. दे डोंट त्यांना काही फरक नाही पडत त्याचा, पण आपल्याला ते गोष्टीचा खूप अफेक्ट होतो त्या गोष्टीचा. तर जर असं तुम्हाला वारंवार फील होत असेल की बाबा ह्याच्या बरोबर राहिलं की एक अननेसेसरी ड्रामा क्रिएट करतोय हा, किंवा वादविवाद खूप होत आहेत आणि एक ड्रामा क्रिएट होतोय आणि लाईफ माझं सुरळीत चालायचं किंवा हॅपीनेस असायचं तर राहिलं बाजूला, एक केऑटिक फिलिंग होती मला, खूप गोंधळल्यासारखं होतंय ह्याच्या बरोबर राहिल्यामुळं. तर अशा मित्रांपासून मित्रांनो सावध राहिलेलंच बरं. आणि मे बी ते एक रिलेशनशिप टॉक्झिक असू शकतं तुम्हाला तुमच्या बरोबर, आणि ते त्याचा तुम्हाला बेनिफिट व्हायचं तर पेक्षा जास्त नुकसान होत असं कदाचित. तर काळजी घ्या. म्हणजे पहा की बाबा हे हे रिलेशनशिप मला फ्रुटफुल आहे का, हे रिलेशनशिपनी आम्हाला दोघांना म्युच्युअली बेनिफिशियल आहे का. नसल तर थोडस 4 हात लांब राहिलेलं बरं. 5वी आणि महत्वाची गोष्ट, सॉरी 7वी आणि महत्वाचा पॉइंट, जो आय एम शुअर की आपण लाईफमध्ये कधी ना कधीतरी अशा एखाद्या मित्राला भेटत असतो आपल्या लाईफमध्ये, आणि तुम्ही पण मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला एखादा असा मित्र भेटला होता का. हे जे लोक असतात ना, हे फक्त काम असेल ना त्याच वेळेस कॉन्टॅक्ट करतात. काम संपलं, आपण म्हणतो ना गरज संपली की गरज सरो आणि वैद्य मरो, तसं आहे. ज्यावेळेस गरज असते आपल्याला त्यावेळेस हे कधीच कामाला येत नाहीत. पण अ, ह्यांच्या कामाला आपण जातो, आपलं काम धंदा सोडतो, आपलं महत्वाची गोष्टी सोडतो, आपण त्यांना साईडला ठेवून आपण ह्यांच्यासाठी पळतो. पण ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस हे गायब होतात. आपला फायदा उठवतात हे काय. आणि या फ्रेंडशिपचा फारसा काही उपयोग होत नाही मित्रांनो. अ, ह्याला म्हणतात फेअर वेदर फ्रेंड्स. म्हणजे ज्यावेळेस सगळं चांगलं चांगलं असतं तुमच्या लाईफमध्ये त्याच वेळेस हे लोक तुमच्या बरोबर असतात. ज्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी कमी आहेत किंवा काही गोष्टींचं आता काही गोष्टी पहिल्यासारख्या नाहीयेत, त्यावेळेस हे लोक तुमच्या बरोबर राहत नाहीत. तर असे लोक असतात जे आपला फायदा उठवतात. असे पण खूप मित्र असतात जे आपला फायदा उठवतात. आणि ज्यावेळेस गरज संपती, ज्यावेळेस ते नंतर फोन पण उचलणार नाहीत आणि आपल्यापासून लांब राहतील. मे बी आपण टफ टाइम असू मध्ये असत त्यावेळेस ते आपल्या बरोबर आपल्याला साथ देणार नाहीत. तर हे जे लोक आहेत ना, हे जे मित्र आहेत ना, ह्यांच्यापासून जरा सावध राहा. तर हे जे 7 टाईपचे मित्र मित्र मी आता तुमच्याशी बोललो, मला तुम्ही सांगा तुम्हाला असे काही मित्र भेटलेत का? तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अशा काही मित्रांना भेटलाय का तुमच्या आतापर्यंतच्या लाईफमध्ये? तर जरूर मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अजून एखाद्या नवीन टाईपचा जर कोणी मित्र असेल की तो तुम्हाला असं वाटतं की हे पण लोक टॉक्झिक रिलेशनशिप आहे, ह्या लोकांपासून पण सावध राहावं, या मित्रांपासून पण सावध राहावं, तर मला ते पण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्हाला माझं वेबिनार अटेंड करायचं असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे, त्याला तुम्ही क्लिक करा, जॉईन करा माझं वेबिनार. आपल्या हातली जी पॉवर आहे, गॉड गिवन पॉवर जी आहे त्याला समजून घ्या. कॉन्फिडेंटली जगायचंय आपल्याला, हॅपीनेसनी जगायचंय. इनर पॉवर जी आपल्यामध्ये आहे त्याला बाहेर काढायची. आपल्यामध्ये देवाने अबंडंट पॉवर दिलेली आहे. आपल्यालाच माहिती नाहीये की किती हा मोठा सोर्स दिलेला आहे गॉडने आपल्याला. पण आपण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा सराउंडिंग, बऱ्याच वेळा सिच्युएशन्स, बऱ्याच वेळा लहानपणापासूनचे ट्रॉमास किंवा बऱ्याच वेळा लहानपणापासूनची सिच्युएशन, निगेटिव्ह आपल्यावरती जो गोष्टींचा मारा झालेला आहे त्याच्यामुळं आपण खूप मागं सरकतो. आणि आपण मोठा विचार करत नाही आणि सॅटिस्फाईड होऊन जातो. भीती आपल्यावरती डॉमिनेट करते. त्या गोष्टींपासून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर जरूर माझं रिवायर युअर माइंड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ वेबिनार अटेंड करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल मित्रांनो. थँक्यू सो मच. व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला ह्याचा कुठला पॉईंट पटला असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. तुमचे कॉमेंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. थँक्यू सो मच मित्रांनो. थँक्यू.